सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते। आज खरं आपल्या सगळ्यांना दीपावलीच्याही आमच्या सर्वांकडून मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा। ही जनसंवाद यात्रा आम्ही मागच्या 15 दिवसापूर्वी व्याळी येथे भैरवनाथाच्या मंदिरामध्ये नारळ फोडून आम्ही याचा शुभारंभ केला। कारण मोठ्या भाऊंपासूनची परंपरा होती की कुठलेही शुभ काम सुरू करताना आपण व्याळी इथे नारळ फोडून करतो, तर तीच परंपरा जपत आम्ही तिथून सुरुवात केली। आणि आज आमचे 120 पेक्षा जास्त गावांमध्ये आम्ही ही जनसंवाद यात्रा घेऊन गेलेलो आहोत। आमच्या 120 सभा ह्या अख्ख्या इंदापूर तालुक्यामध्ये झाल्यात। आपल्या सगळ्यांचाच मला वाटते लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाऊंशी आपला सगळ्यांचा संपर्क झाला। आपण सगळ्यांनीच आग्रह धरला होता की भाऊ आपण आता तुतारी हातात घेतली पाहिजे। इंदापूर तालुक्याची पूर्ण घडी विस्कटलेली आहे, ती घडी परत आपल्याला व्यवस्थित बसवायची असेल तर आपल्याला पवार साहेबांबरोबर जायचे। आपण भाऊंशी आपल्या बऱ्याचशा मीटिंग झाल्या, आपल्या पूर्ण 7 जिल्हा परिषद गटामध्ये भाऊ आले होते आणि आपल्या सगळ्यांचं एकमत होऊन भाऊंनी मागच्या 7 तारखेला पवार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला। आणि प्रवेश करताच पवार साहेबांनी भाऊंवरती एक मोठी जबाबदारी दिली, आपलं तिकीटही त्या दिवशी जाहीर केलं। मागच्या 24 तारखेला भाऊंनी उमेदवारी अर्जही त्यांचा दाखल केलेला आहे आणि आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्यांची पण इकडे सभा होणारच आहे। आज खरं लुमेवाडी गावामध्ये आल्यानंतर नेहमीच कमालबाईंची आठवण होती। मी इथे यायच्या आधीच, सभेला यायच्या आधीच अकलूजला आम्ही सत्ताबाई आम्ही जाऊन सागर बाबा आम्ही हॉस्पिटलमध्ये त्यांची भेट घेऊन आलो, डॉक्टरांशी पण चर्चा केली आणि चांगल्या प्रकारे आता त्यांच्या प्रगतीमध्ये सुधारणा होत आहे। आज आम्ही इथे तीच मनापासून प्रार्थना केली की त्यांना लवकरात लवकर बरं होऊन ते परत एकदा आपल्या घरी यावेत लवकर आणि आपल्या सगळ्यांच्या सेवेमध्ये परत यावेत। पण निश्चित पद्धतीने आज डॉक्टरांचा शी आम्ही बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की खूप चांगल्या पद्धतीने त्यांची इम्प्रूव्हमेंट आहे। आज आपल्या लुमेवाडी गावामधून मला काही गोष्टी थोड्या स्पष्टपणे सांगायच्या आहेत की आम्ही ही संवाद यात्रा कशासाठी काढली। इंदापूर तालुक्यामध्ये गोरगरीब जनतेवर, शेतकरी वर्गावरती, युवकांवरती, महिलांवरती ह्या 2 टर्मला जे लोकप्रतिनिधी आहेत यांनी प्रचंड असा अन्याय केला आहे। आज कुठल्याच पद्धतीचा विकास आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये झालेला नाहीये। आज जर तुम्ही बघितलं तर ह्या विद्यमान लोकप्रतिनिधींनी मागच्या 10 वर्षामध्ये त्यांनी एवढा मोठा भ्रष्टाचार केलाय। त्यांनी जे रस्ते मंजूर करून आणले त्या प्रत्येक रस्त्यामध्ये 20-30% कमिशन त्यांनी घेतलेलं आहे आणि फक्त स्वतःचा विकास आणि त्याचबरोबर जे स्वतःचे त्यांचे 4 कॉन्ट्रॅक्टर आहेत फक्त त्यांचाच विकास केला आहे। इंदापूर तालुक्यातील जनतेला त्यांनी पूर्णपणे वाऱ्यावर सोडले। ह्या भ्रष्टाचाराच्या विरोधात म्हणून आम्ही ही जनसंवाद यात्रा काढलेली आहे। आज इथे आपल्या तालुक्यामध्ये युवक वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे। आज बेरोजगारीचा प्रश्न आपल्या अख्ख्या इंदापूर तालुक्यामध्ये अतिशय गंभीर झालेला आहे। 10,000पेक्षा जास्त युवक आज आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये बेरोजगार आहेत। ह्या लोकप्रतिनिधींनी मागच्या 10 वर्षामध्ये एक सुद्धा नवीन प्रकल्प, व्यवसाय उद्योग हा इंदापूर तालुक्यामध्ये आणला नाही, एक शाळा उघडली नाही, त्यांनी एका सुद्धा युवकाला मागच्या 10 वर्षामध्ये नोकरी लावली नाही। आम्ही आज 120 गावांमध्ये पोहोचलोय। आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन विचारतोय की इथे कुठे लोकप्रतिनिधींनी कुणाला एकाला तरी नोकरी लावली असेल तर तुम्ही आमच्याकडे या। अजूनपर्यंत तर कोणी आमच्या समोर आलेलं नाहीये। शेवटी ते 2 वर्ष दुग्ध विकास खात्याचे मंत्री होते तेव्हा त्यांनी साधी दूध डेअरी सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये कुठे आणली नाही। फक्त आणि फक्त त्यांनी मलिदा खाण्याचं काम केलंय आणि स्वतःचा आणि जे 4 कॉन्ट्रॅक्टर आहे फक्त त्यांचा विकास केलाय। बाकीच्या गोरगरीब जनतेला त्यांनी पूर्णपणे इंदापूर तालुक्यामध्ये वाऱ्यावर सोडलेला आहे। आज इथे आमच्या महिला पण उपस्थित आहेत। लाडकी बहीण योजना मागच्या 9-9.5 वर्षामध्ये कधी महिला आठवल्या नाहीत, कधी लाडक्या बहिणींची आठवण आली नाही। आणि जसं इलेक्शन जवळ आलं 2 महिन्यापूर्वी इलेक्शनच्या त्यांना आता कळत होतं की बाबा आपल्या पायाखालची वाळू तर आता सरकत चालली, आपण कुठल्या प्रकारचा विकास केला नाही।
आज रस्त्याची निकृष्ट दर्जाची कामं आज रस्त्याची अख्ख्या इंदापूर तालुक्यामध्ये झालीत. त्यामुळे त्यांना तर माहित होते की आता पुरुष मंडळी तर आपल्याला मतदान देणार नाही, त्याच्यामुळे महिलांना त्यांनी फोकस केलं. पण महिलांनाही मला सांगायचंय की जी लाडकी बहीण योजना त्यांनी आणली ती 2 महिन्यातच योजना बंद पडली. आधी काय म्हणले होते ही कायमस्वरूपी योजना चालणार, ही मागच्या 10 दिवसापूर्वीच टीव्ही वरती ह्याच्यावरती आलं की ही लाडकी बहीण योजना बंद झालेली आहे आणि ही काय पुढे चालू राहणार नाही. तर अशा पद्धतीने आमच्या महिलांना सुद्धा त्यांनी आशा दाखवली आणि त्यांना फसवण्याचं काम हे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून झालेलं आहे. आपल्या अशा गोष्टी करण्यापेक्षा मी आज महिलांसाठी सुद्धा आज घर बसल्या कुठला तरी व्यवसाय उद्योग ज्याच्याकिरी ते पण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील त्यासाठीही त्यांनी काही केलेलं नाही. युवकांच्या बेरोजगारीचा तर खूप गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. आपल्या कळस वालचंद आलेली आहे. आज तहसील कचेरीमध्ये जरी गेलं, साधं रेशन कार्ड जरी काढायचं असलं तर परवा दिवशी मी कडबनवाडीला गेले, तिथे एक 85 वर्षाच्या आजी माझ्याकडे आल्या. त्या मला म्हटल्या, ताई मला राहायला घर नाही, माझी झोपडी आहे तिथून पाणी गळतंय आणि माझ्या रेशन कार्ड साठी मी 4 हेलपाटे मारले तहसील कार्यालयामध्ये, तिथे मला 5,000 रुपयाची मागणी केली. जर आपल्याला रेशन कार्ड साठी पण 5,000 रुपये मागत असतील आणि कुठल्या कागदपत्रासाठी जर मागत असतील पैसे, तर एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आज आपल्या तालुक्यामध्ये निर्माण झालाय. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आपल्या तालुक्यामध्ये निर्माण झालाय. शेवटी आपला इंदापूर तालुक्याची ओळख ही सुसंस्कृत अशी तालुक्याची ओळख ही मोठ्या भाऊंपासून जी एक ओळख निर्माण झाली होती, जी संस्कृती हर्षभाऊंनी सुद्धा जपली, पण मागच्या 10 वर्षामध्ये ह्या लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे आज कुठेतरी ह्या गोष्टीला तडा गेलेला जाणवतोय आणि हे आपल्यासारख्या नव्या पिढीसाठी ही गोष्ट चांगली नाही. त्यामुळे आपल्याला परत एकदा इंदापूर तालुक्याची संस्कृती जपायची, इंदापूर तालुक्याची एकात्मता आपल्याला जपायची आहे. त्या दृष्टिकोनातून आपल्याला ही निवडणुकीला आपण सामोरं जाणार आहोत. पवार साहेबांसारखं एवढं मोठं नेतृत्व जे आज शेतकऱ्यांचे प्रश्न जाणतात, कष्टकऱ्यांचे प्रश्न जाणतात, ज्यांनी आज 71,000 कोटींची कर्जमाफी केली आहे, अशा मोठ्या नेतृत्वाच्या पक्षामध्ये आपल्याला तिकीट मिळालेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण ह्या निवडणुकीला सामोरे जात आहोत. त्यामुळे आपल्या सगळ्यांना मी आज इथे नम्रतेपूर्वक विनंती करते की आपलं चिन्ह हे तुतारी वाजवणारा माणूस आहे आणि आपला मतदानाचा दिवस हे 20 नोव्हेंबर आहे. या चिन्हासमोरील बटन दाबून आपण भाऊंना प्रचंड बहुमताने विजयी करा एवढी विनंती आज मी इथे आपल्या सगळ्यांसमोर करते आणि माझं भाषण संपवते. धन्यवाद.